गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ काय आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी टॉर्च नवीन विकत घेतात त्यावेळेस त्या टॉर्चमधून स्टार्टिंगला एकदम परफेक्ट लाईट बाहेर पडतो. त्याच्यानंतर हळूहळू तो लाईट डीम होत जातो. सुरुवातीचा लाईट हा ब्राईट असतो आणि जशी जशी ती टॉर्च विकत घेऊन 4 आठवडे 5 आठवडे 6 आठवडे होतात तसं तसं त्या टॉर्चचा लाईट हा डीम होत जातो. मग असं का होत जातं की जसं जसं तुम्ही तो टॉर्च यूज करताय तर तसं तसं पोटेन्शियल डिफरन्स कमी होतो. म्हणजे तुम्ही त्या सेलच्या थ्रू त्या टॉर्चमध्ये यूज केलेल्या बॅटरी किंवा सेलच्या थ्रू जो EMF देत आहेत तो EMF पोटेन्शियल डिफरन्स कमी कमी होत चालला आहे. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंटसुद्धा कमी जनरेट होतो आहे. आणि इलेक्ट्रिक करंट कमी जनरेट झाल्यामुळे त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन लाईट एनर्जीमध्ये परत कमी होतं आणि एक डीम लाईट बाहेर पडतो. म्हणजे जसं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवाल तसं तसं इलेक्ट्रिक करंट वाढत जाईल. फॉर एक्झाम्पल, एखाद्या दिवशी अचानक घरामध्ये जास्तीचं जर व्होल्टेज आलं तर खूप ब्राईट लाईट येतो आणि या जास्तीच्या व्होल्टेजमुळे आपले इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस डॅमेज पण होऊ शकतात. तर हे सगळं कशामुळे व्हायला लागलेलं आहे तर की जसं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवाल तसं इलेक्ट्रिक करंट वाढत जातो. आणि सायमन ग्रेगर ओहम या सायंटिस्टच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यावरूनच एक लॉ पब्लिश केला, एक लॉ सांगितला आणि त्या लॉचं नाव आहे ओहम्स लॉ. तर आज आपल्याला बघायचं आहे ओहम्स लॉ. तर ओहम्स हा एक सायंटिस्ट होता आणि ह्या ओहमनी इलेक्ट्रिक करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन सांगितलं. तर काय होता ओहम्स लॉ बघा. इलेक्ट्रिक करंट flowing through a conductor or flowing through a wire is directly proportional to applied potential difference. Directly proportional to applied potential difference when length, area of cross section, temperature remains constant. हा आहे आपला ओहम्स लॉ. बघा काय सांगतो ओहम्स लॉ. एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय तर तो फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट पोटेन्शियल डिफरन्सला डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समजा तुम्ही एक क्वांटिटी वाढवली तर तिच्यासोबत दुसरी क्वांटिटीही वाढत जाते. समजा एक क्वांटिटी कमी केली तर तिच्या कंपॅरिझनमध्ये दुसरी क्वांटिटी कमी होत जाते. याला म्हणायचं डिरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवला की करंट वाढेल, पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला की करंट कमी होईल. हेच ओहम्सच्या लक्षात आलं आणि त्याने परत कंडिशन दिल्या की तुम्ही ज्या वायरमधून करंट फ्लो करताय त्या वायरची लेंथ, त्या वायरचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे आणि ह्या पेनचा जो हा एरिया आहे याला म्हणायचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. अगदी तसंच वायरच्या बाबतीत वायरच्या एंडचा जो एरिया आहे दिस इज अ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तो सर्क्युलर असतो. तर तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, लेंथ आणि टेम्परेचर जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं तर जसं जसं पोटेन्शियल डिफरन्स वाढेल तसं तसं इलेक्ट्रिक करंट वाढत जाईल. समजा कन्सिडर V is potential difference and I is electric current. Then as per Ohm's lawच्या म्हणण्यानुसार current is directly proportional to potential difference.
कशावरून लिहिलं आपण हे? ओहम्सने सांगितल्यावरून. करंट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. तर बघा आपल्याला प्रपोर्शनॅलिटी काढायची आहे आणि जर कॉन्स्टंट घ्यायचं असेल, प्रपोर्शनॅलिटी काढून इक्वॅलिटीचं साईन घ्यायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यावा लागेल. परत लक्षात घ्या, हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढून इक्वॅलिटीचं साईन घ्यायचं. हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे, हे इक्वॅलिटीचं साईन आहे. आणि तुम्हाला हे काढून जर हे घ्यायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो. इथं कॉन्स्टंट घेतला आपण के. सो के इज कंडक्टन्स. के इज कंडक्टन्स. आणि हा आपण घेतलेला इथला कॉन्स्टंट के म्हणजेच काय? कंडक्टन्स. अँड रेसिप्रोकल ऑफ कंडक्टन्स इज कॉल्ड रेझिस्टन्स. कंडक्टन्स आणि रेझिस्टन्स काय प्रकार हे आपल्याला शिकायचं आहे. कंडक्टन्स म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अलाव द फ्लो ऑफ करंट. आणि रेझिस्टन्स काय आहे? प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ करंट. इलेक्ट्रिक करंटला अलाउ करण्याची प्रॉपर्टी कंडक्टन्स, इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करण्याची प्रॉपर्टी रेझिस्टन्स. तर कंडक्टन्सचा रेसिप्रोकल असतो रेझिस्टन्स. तर आपल्याला इथं करंट इज इक्वल्स टू मिळालेला आहे K/V. तर आपण इथं Kच्या जागेवर 1/R लिहू शकतो. सो K इज इक्वल्स टू V/R, कारण Kच्या जागेवर आपण लिहिले 1/R. सो I इज इक्वल्स टू V/R अँड V इज इक्वल्स टू IR. आणि यालाच म्हणायचं ओहम्स लॉ. V इज इक्वल्स टू I/R. परत लक्षात घ्या, ओहम्सच्या सांगण्यावरून आपण लिहिलं इलेक्ट्रिक करंट डिरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. प्रपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेतला. तो कॉन्स्टंट म्हणजे कंडक्टन्स. या कंडक्टन्सचा रेसिप्रोकल असतो रेझिस्टन्स. हा इथं ठेवला Kच्या जाग्यावर. याला इक्वेशन 1 म्हणूयात आणि इथं लिहूयात परत K इज इक्वल्स टू 1/R. सो इक्वेशन 1 बिकम्स I is equals to V/R. So V is equals to IR. V is a potential difference, I is a electric current and R is a resistance. तर हे लक्षात ठेवा. K आहे कंडक्टन्स. अशा पद्धतीने आपण बघितला ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो? इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू अ वायर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स when length, area of cross section and temperature remains constant. लॉनुसार आपल्याला एक्सप्रेशन भेटलं V इज इक्वल्स टू IR. कसं ते बघा, करंट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. तर प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण घेतला कॉन्स्टंट K इज अ कंडक्टन्स आणि हा रेसिप्रोकल ऑफ कंडक्टन्स इज अ रेझिस्टन्स. सो इक्वेशन 1 बिकम्स K इज इक्वल्स टू 1/R. सो Kच्या जागेवर ठेवलं 1/R इंटू V. सो I इज इक्वल्स टू V/R. सो V इज इक्वल्स टू IR. दिस इज अ ओहम्स लॉ. तर V इज इक्वल्स टू IR. याला उलट लिहूयात, IR इज इक्वल्स टू V. सो R इज इक्वल्स टू V/I. तर R काय आहे? तर R इज अ रेझिस्टन्स. V पोटेन्शियल डिफरन्स, I करंट. ओके, सो R इज अ रेझिस्टन्स. बघा आपण याला परत एकदा लिहूयात. R इज इक्वल्स टू V/I. R इज अ रेझिस्टन्स, V इज अ पोटेन्शियल डिफरन्स अँड I इज अ इलेक्ट्रिक करंट. तर रेझिस्टन्स काय असतं? तर रेझिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. रेझिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल which oppose flow of electric current. इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यापासून अपोज करण्याची मटेरियलची जी प्रॉपर्टी आहे याला म्हणायचं रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट्स. सो रेझिस्टन्स इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट. तर परत बघा, पोटेन्शियल डिफरन्स हा व्होल्टमध्ये मोजला जातो. समजा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, 1 एम्पियर करंट फ्लो झाला,
तर किती रेझिस्टन्स तयार होईल, तर रेझिस्टन्स मोजतात ओहममध्ये, तर 1 ओहम रेझिस्टन्स तयार होईल. बघा SI युनिट ऑफ रेझिस्टन्स इज ओहम. SI युनिट ऑफ रेझिस्टन्स इज ओहम. आणि ह्या ओहमला विथ साईन कसं रिप्रेझेंट करायचं, ते साईनच्या फॉर्ममध्ये असं रिप्रेझेंट करतात. सो दिस इज अ साईन ऑफ ओहम. सो 1 ओहम इज इक्वल्स टू 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 एम्पियर. 1 ओहमची जर डेफिनेशन विचारली तर काय लिहाल, 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड टू a circuit, 1 ampere current is produced, then resistance of that circuit is 1 ohm. त्या पूर्ण सर्किटचा रेझिस्टन्स असेल 1 ohm. जर तुम्ही 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, 1 एम्पियर करंट जनरेट झाला, तर त्या पूर्ण सर्किटचा रेझिस्टन्स असेल 1 ohm. अफेक्टिंग ऑन द रेझिस्टन्स. कुठले कुठले फॅक्टर रेझिस्टन्सवर अफेक्ट करतात हे बघायचं आहे. पहिला फॅक्टर आपण बघूयात मटेरियल. मटेरियल म्हणजे तुम्ही जे वायर यूज करतायत ते वायर आपण चेंज करूयात. फॉर एक्झाम्पल कॉपर, सिल्वर, निक्रोम आणि आयर्न हे वायर आपण यूज करूयात. हे तुमचं सर्किट, हे निगेटिव्ह टर्मिनल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि इथे एक की बसवूयात. ही की क्लोज करून ठेवूयात आणि इथं AB या पॉईंटचे जे वायर आहे ते आपण बदलत जाऊयात. पहिल्यांदा कॉपर वायर, त्याच्यानंतर सिल्वर, त्याच्यानंतर निक्रोम आणि त्याच्यानंतर आयर्न हे वायर इथं बसवूयात. ह्याच्यातून करंट फ्लो होईल. बघा पोटेन्शियल डिफरन्स आपण चेंज करत नाही आहेत, फक्त मटेरियल बदलतोय. जर तुम्ही हे मटेरियल बदललं तर कॉपरसाठी करंटची व्हॅल्यू वेगळी येईल, सिल्वरसाठी वेगळी येईल, निक्रोमसाठी वेगळी येईल आणि आयर्नसाठी सुद्धा करंटची व्हॅल्यू वेगळी येईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की या प्रत्येक मटेरियलचा रेझिस्टन्स वेगळा वेगळा आहे. सगळ्याच मटेरियलचा रेझिस्टन्स सेम नसतो, मटेरियलचा रेझिस्टन्स वेगळा असतो. आणि मटेरियलचा रेझिस्टन्स वेगळा असल्यामुळेच इथं तुम्ही ॲमीटर जोडल्याच्या नंतर तुम्हाला या ॲमीटरमध्ये कॉपरसाठी करंटची वेगळी रीडिंग भेटेल, सिल्वरसाठी वेगळी भेटेल, निक्रोमसाठी वेगळी भेटेल, आयर्नसाठी वेगळी रीडिंग भेटेल. आणि काल आपण बघितलं आहे ॲमीटरचा यूज इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी केला जातो. मीन्स डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स. जर हाय रेझिस्टन्स असेल तर मटेरियल इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि जर लो रेझिस्टन्स असेल तर मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे पण लक्षात ठेवा. ज्या मटेरियलचा रेझिस्टन्स जास्त असतो ते इन्सुलेटर असतात, आणि ज्या मटेरियलचा रेझिस्टन्स कमी असतो ते कंडक्टर असतात. आता आपण सेकंड फॅक्टर बघूयात विच अफेक्ट द रेझिस्टन्स. इट इज अ लेंथ. आपण एकच मटेरियलचे वेगवेगळ्या लेंथची वायर घेतली. हा L लेंथचा फॉर एक्झाम्पल, हा 2L लेंथचा आणि हा 3L लेंथचा वायर आपण घेतला. आणि हे वायर आपण रेझिस्टन्स सर्किटमध्ये जॉईन करून घेतले. L साठी करंट वेगळा असेल, 2L साठी करंटची व्हॅल्यू वेगळी भेटेल आणि 3L साठी सुद्धा करंटची व्हॅल्यू वेगळी भेटेल. तुमचा पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच आहे, कॉन्स्टंट आहे पोटेन्शियल डिफरन्स, पण तरीसुद्धा लेंथ बदलली की करंटच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या भेटत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की लेंथ अल्सो अफेक्ट द रेझिस्टन्स. म्हणजे लेंथ बदलल्याच्या नंतर रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलते. जसं जसं तुम्ही लेंथ वाढवाल तसं तसं रेझिस्टन्स वाढत जातो. मीन्स रेझिस्टन्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. म्हणजे 3L लेंथ आहे, 2L लेंथ आहे आणि L लेंथ आहे. यापैकी कोणाची लेंथ जास्त आहे, समजा 3Lची लेंथ जास्त आहे तर 3Lचा रेझिस्टन्ससुद्धा जास्त असेल. याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते, रेझिस्टन्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. जशी जशी तुम्ही लेंथ वाढवाल तसं तसं रेझिस्टन्स वाढत जातो. सो सेकंड फॅक्टर अफेक्ट द रेझिस्टन्स. आपण आता तिसरा फॅक्टर बघूयात. तर तिसरा फॅक्टर आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय प्रकार आहे, म्हणजे वायरची थिकनेस. तुम्ही काय केलं, एक थिक वायर यूज केलं आणि एक थिन वायर यूज केलं विच हॅव सेम लेंथ. दोघांची लेंथ कशी आहे, सेम लेंथ आहे. समजा हे एक वायर यूज केलं आणि हे एक वायर यूज केलं.
या दोन वायरची लेंथ तेवढीच आहे, फक्त याचा हा जो एरिया आहे म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्ही चेंज केला. तर या वायरमधून मॅक्झिमम करंट फ्लो होईल आणि या वायरमधून मिनिमम करंट फ्लो होईल जर तुम्ही ॲमीटरचा यूज करून मेजर केलं तर. आणि आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम करंट मीन्स लो रेझिस्टन्स अँड मिनिमम करंट मीन्स हाय रेझिस्टन्स. म्हणजे या वायरचा रेझिस्टन्स लो असेल, या वायरचा रेझिस्टन्स जास्त असेल. म्हणजे थिक वायर जास्तीचा करंट फ्लो होतोय, थिन वायर कमी करंट फ्लो होतोय ॲज कंपॅरिझन विथ अ थिकनेस. जर तुम्ही थिकनेस सोबत कम्पेअर केलं तर म्हणजे जर तुम्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला तर रेझिस्टन्स हा कमी होतोय. म्हणजे रेझिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड रेझिस्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. चौथा फॅक्टर बघा टेम्परेचर. जनरली टेम्परेचर जर तुम्ही वाढवलं तर रेझिस्टन्स हा वाढत जातो, हे पण लक्षात ठेवा. रेझिस्टन्स इन्क्रीजेस बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर जनरली. याच्यामध्ये काही एक्सेप्शन असू शकतात ते आपण नंतर बघूयात. तर हे 4 फॅक्टर रेझिस्टन्सवर अफेक्ट करतात. मटेरियल जर बदललं तर रेझिस्टन्स बदलेल, लेंथ बदलली तर रेझिस्टन्स चेंज होतो, लेंथ वाढवली तर रेझिस्टन्ससुद्धा वाढतो. तिसरा फॅक्टर आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर तुम्ही वाढवला तरीसुद्धा रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढते आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर तुम्ही वाढवला तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. रेझिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. जितकं थिक वायर तितका रेझिस्टन्स कमी, जितकं थिन वायर तितका रेझिस्टन्स जास्त. आणि जनरली टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढत जाते. तर हे फॅक्टर रेझिस्टन्सवर अफेक्ट करतात. रेझिस्टन्स काय प्रकार असतो? मटेरियलची अशी प्रॉपर्टी जी करंटच्या फ्लोला अपोज करते. याच्यासाठी आपल्याला ओहम्स लॉनुसार एक्सप्रेशन भेटलं V इज इक्वल्स टू IR. सो R इज इक्वल्स टू V बाय I. रेझिस्टन्स मोजायचा ओहममध्ये. आणि समजा हे मटेरियल, लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि टेम्परेचर जर तुम्ही नाही बदलू दिलं आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट भेटते. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं 4 सेल आहेत आणि तुम्ही काय केलं, सुरुवातीला एक सेल कनेक्ट केला आणि त्याचं पोटेन्शियल डिफरन्स समजा 1.5 व्होल्ट आहे, त्याच्या वेळेस करंट मोजला. नंतर 2 सेल कनेक्ट केले म्हणजे 3 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स झाला, करंट कॅल्क्युलेट केला. परत अशा पद्धतीनं 3 सेल जोडले, करंट कॅल्क्युलेट केलं बाय युजिंग ॲमीटर. परत 4 सेल जोडले आणि करंट कॅल्क्युलेट केला. तर जसं जसं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवाल तसं तसं करंटची व्हॅल्यू वाढत जाते. जर तुम्ही याचा ग्राफ काढला तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन भेटतो. V इज इक्वल्स टू IR ओहम्स लॉ. सो R इज इक्वल्स टू V बाय I. तर या ॲक्सिसवर घेतला आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि एक्स ॲक्सिसवर घेतला आपण करंट. तर जसं जसं पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू वाढत जाईल तसं तसं करंटची व्हॅल्यू वाढत जाते. आणि हा जो ग्राफ आहे हा ग्राफ स्ट्रेट लाईन भेटतो. मग हा स्ट्रेट लाईन ग्राफ भेटतो. या ग्राफचा जर तुम्ही स्लोप घेतला तर स्लोप काय प्रकार असतो? स्लोप म्हणजे अँगल मेड बाय लाईन ग्राफ. हा लाईन ग्राफ आहे आणि या लाईन ग्राफने एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल बनवला आहे त्या अँगलला म्हणायचं स्लोप. तर याचा स्लोप असेल टॅन थिटा. स्लोपचा फॉर्म्युलाच असतो टॅन थिटा. आणि टॅनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे अपोजिट अपॉन ॲडजसंट. अपोजिट आहे पोटेन्शियल डिफरन्स. बघा थिटाच्या अपोजिट हे पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि थिटाच्या ॲडजसंटला आहे करंट. सो टॅन थिटा इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. आणि पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट म्हणजेच रेझिस्टन्स. हेही लक्षात ठेवा. आणि हा ग्राफ लाईन स्ट्रेट लाईन आहे म्हणजे याचा तुम्ही अँगल इथं घेतला तर अँगलची व्हॅल्यू बदलणार नाही. अँगलची व्हॅल्यू बदलणार नाही म्हणजे स्लोप कसा आहे? कॉन्स्टंट. आणि टॅन थिटा म्हणजे स्लोप आणि हा स्लोपची व्हॅल्यू काय कशाची व्हॅल्यू देते? रेझिस्टन्सची. म्हणजे तुमचा रेझिस्टन्स इथं कॉन्स्टंट आहे, बदलणार नाही कारण स्लोपची व्हॅल्यूसुद्धा चेंज होत नाही. परत लक्षात ठेवा जर
व्होल्टेज व्हर्सेस करंट ग्राफ असेल तर व्होल्टेज व्हर्सेस करंट ग्राफचा स्लोप तुम्हाला कशाची व्हॅल्यू देतो तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू देतो. मॅथमध्ये तुम्हाला सांगितलेलं असेल स्लोपची व्हॅल्यू काय असते ग्राफमध्ये किंवा फॉर्म्युला काय असतो ते पण पाठ करून ठेवा. द स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा. तर ह्या काही गोष्टी होत्या रिलेटेड टू रेझिस्टन्स. रेझिस्टन्स हा कॉन्सेप्ट कुठून आला ओहम्स लॉ कडून. ओहम्स लॉने काय सांगितलं की बाबा पोटेन्शियल डिफरन्स वाढवला की करंट वाढतो. करंट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स व्हेन टेम्परेचर लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. रेझिस्टन्स अशी मटेरियलची प्रॉपर्टी जी करंटच्या फ्लोला अपोज करते. याचा युनिट काय ओहम. रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स. कंडक्टन्सचा रेसिप्रोकल रेझिस्टन्स. परत हे एक लक्षात घ्या कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1/r आणि हे 1/r आर आपण ओहममध्ये मोजतो. सो 1/ओहम. तर कंडक्टन्सचं याचा युनिट असतो पर ओहम किंवा याला असं लिहितात मोहो. Okay, so this is a SI unit of conductance. Conductance allow the current, resistance oppose the current. Factor affecting the resistance material, length, area of cross section, टेम्परेचर. मटेरियल बदललं रेझिस्टन्स बदलतो. लेंथ वाढवली रेझिस्टन्स वाढतो. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला रेझिस्टन्स कमी होतो. टेम्परेचर वाढवलं रेझिस्टन्स वाढतो. या काही गोष्टी रिलेटेड टू रेझिस्टन्स. तर आपण आज इथंच